शिक्षक भरती 2025 जी पवित्र पोर्टल मार्फत सुरू आहे त्या बाबतीत सध्या आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी प्राधान्यक्रम प्रिफरन्स देण्यात आणि आता शेवटचा भाग म्हणजे प्रिफरन्स लॉक करण्यामध्ये व्यस्त आहेत. त्या दृष्टिकोनातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही ठळक बाबीकडे लक्ष द्यायचं. सांगायचा उद्देश एकच आहे की ह्या ज्या ठळक बाबी आहेत त्या कोणत्या आहेत. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला आज मी हे जे प्राधान्यक्रम आहेत हे लॉक करत असताना काही चुका होतात आणि या चुकांकडे तुमचं लक्ष मी आता म्हणजे कॉन्सन्ट्रेट करत आहे. तुम्हाला तुमचं जे लक्ष आहे ते चुकांकडे केंद्रित करत आहे की ह्या चुका झाल्या नाही पाहिजेत तुमच्या जरी. आणि आपले जे शिक्षक उमेदवार जे आहेत त्यांच्या मागच्या भरतीच्या अनुभवावरून त्यांनी जे सांगितलं आहे त्यांच्याकडनं जे प्रिफरन्स देत असताना आणि प्रिफरन्स लॉक करत असताना काय चुका झालेल्या आहेत आणि अशा एकंदरीत किती प्रकारच्या चुका झालेल्या आहेत. तर मित्रहो, जनरली शिक्षक उमेदवार जे आहेत बंधू आणि भगिनी त्यांच्याकडनं प्रिफरन्स लॉक करत असताना 5 प्रकारच्या चुका होतात आणि ह्या 5 प्रकारच्या चुका होऊ नयेत म्हणून त्यांनी काय दक्षता घ्यायला पाहिजे त्याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. आणि ह्या 5 चुका कोणत्या आहेत तर त्या मी आता या स्क्रीनवर तुमच्यासाठी इथं शेअर करतोय आणि या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला त्यावर चर्चा करायची आहे. तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती राहील, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला यापुढेही कृपया जोपर्यंत हे शिक्षक भरती संपत नाही तोपर्यंत आपले व्हिडिओ सुरूच राहणार आहेत. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या सोबत आपण फक्त एक चर्चा करतो आणि ही चर्चा अशा प्रकारची असते की जसं आपण फेस टू फेस समोर बसलेलो आहोत आणि एकमेकांशी आपण चर्चा करतो. बघा, मी इथे एक असा स्क्रीन शेअर केलेला आहे. महाराष्ट्र शासन पवित्र पोर्टल व्यासपीठ शिक्षक भरती 2025 प्राधान्यक्रम मार्गदर्शन किंवा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासोबत चर्चा. मार्गदर्शनाचा मुख्य मुद्दा आपल्याला या ड्रॉप डाऊन मधून निवडायचा आहे. सर्वात अगोदर सध्याची पवित्र पोर्टलवर काय परिस्थिती आहे ती आपल्याला सांगतोय. शिक्षक भरती विशेष सत्र प्राधान्यक्रम लॉक करण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2026 सध्याची अपडेट आहे पवित्र पोर्टलवर. या अगोदर आलेली आणि ती सध्या जैसे थे परिस्थिती आहे. कारण बरेचसे शिक्षक उमेदवार असं पण विचारतात की सर प्राधान्यक्रम लॉक करण्याची तारीख वाढेल का. तर मित्र सध्या अशी परिस्थिती आहे, पुढे काही सांगता येत नाही. सध्या काय परिस्थिती आहे तर प्राधान्यक्रम लॉक करण्याची अंतिम मुदत इथं मी दिलेली आहे ती 13 ऑगस्ट 2026 आहे. मित्र आता आजचे मार्गदर्शनाचे मुख्य मुद्दे कोणते आहेत मी या ड्रॉप डाऊन वर क्लिक केलेलं आहे आणि हे जे आपण स्क्रीन शेअर केलेलं आहे हे पूर्ण डिजिटल आहे. मित्र हे डिजिटल स्क्रीन तुम्हाला काय मार्गदर्शन करते ते आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये त्यांनी एक नंबरचा पॉइंट तुमच्या सोबत चर्चेसाठी घ्यायसाठी मला सांगितलेला आहे आणि तो जो एक नंबरचा मुद्दा आहे तो सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे. आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहे ज्या 1,70,000 शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांनी काय केलेलं आहे सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना जेव्हा आता प्रेफरन्स लॉक करायचे आहेत तर लॉक करायच्या वेळेस त्यांनी म्हणजे असं जातीनं लक्ष दिलं पाहिजे असे हे 5 मुद्दे हे डिजिटल मीटर येते आहे. पहिला जो मुद्दा आहे त्यांनी सांगितलं की ड्राफ्ट प्रिंटची अंतिम आणि सूक्ष्म पडताळणी करायची आहे. तुम्हाला ड्राफ्ट प्रिंटची अंतिम आणि
सूक्ष्म पडताळणी आपल्याला करायची आहे. याविषयीची सविस्तर चर्चा आपण करणारच आहोत, काही प्रश्नच येत नाही. पुढे त्यांनी सांगितलं 2 नंबर, पसंतीक्रम देताना विना मुलाखत आणि मुलाखतीसह गटांचे तुम्हाला नियोजन करायचे. हाही एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तिसरा, विषय, इयत्ता, गट आणि माध्यमाची अचूकता हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि चौथा, पोर्टलवरील तांत्रिक दक्षता आणि सर्व्हेअर लोड हे आपल्याला बघायचं. या पोर्टलवर कोणती आपण तांत्रिक दक्षता घ्यायला पाहिजे प्राधान्यक्रम लॉक करत असताना. ओटीपी आणि फायनल लॉक प्रिंटचे जतन कसं करायचं. ओटीपी आणि फायनल लॉक प्रिंटचे जतन कसे करायचे या मुद्द्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. मग याच्यामधला मी एक एक मुद्दा आता घेतोय आणि त्या मुद्द्यावर आपल्याला सविस्तर तुमच्या सोबत चर्चा करायची आहे. बघा, पहिला जो मुद्दा आहे, ड्राफ्ट प्रिंटची अंतिम आणि सूक्ष्म पडताळणी हा शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. याकडे सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण प्रिफरन्स दिले, आपण लॉक केले म्हणजेच मग आता आपली जबाबदारी संपली असं होत नाही मित्र. तर हा ड्राफ्ट प्रिंटची अंतिम आणि सूक्ष्म पडताळणी काय सांगतो आपल्याला सविस्तर, ते आता आपल्याला बघायचं आहे. हा मुद्दा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ठळक अक्षरामध्ये तुम्हाला काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत. त्या महत्वाच्या सूचना आहेत म्हणजे ह्या 5 चुका, हे 5 मुद्दे म्हणजे बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांकडनं ह्या 5 चुका होतात. त्याच्यामध्ये पहिली चूक जी आहे ते आता आपण त्यावर सविस्तर चर्चा तुमच्या सोबत करत. ड्राफ्ट प्रिंटची अंतिम आणि सूक्ष्म पडताळणी म्हणजेच काय करायचंय आपल्या शिक्षक उमेदवारांना, तर थेट लॉक करण्यापूर्वी म्हणजे प्राधान्यक्रम थेट लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आतापर्यंत जनरेट केलेल्या प्राधान्यक्रमाची ड्राफ्ट प्रिंट काढणे अनिवार्य आहे. या प्रिंट मध्ये तुम्ही दिलेल्या प्राधान्यक्रम 1, 2, 3 तुमच्या मनाप्रमाणेच आहेत का याची ओळीने खात्री करा. अनेकदा सेव्ह करताना किंवा पोर्टलच्या तांत्रिक त्रुटीमुळे क्रम मागे पुढे होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रिंटरवर पेनाने टिकमार्क करून प्रत्येक शाळेचा क्रम तपासा आणि पूर्ण खात्री झाल्यावरच पुढील प्रक्रियेकडे वळा. हा एक फार महत्वाचा याच्यामधला भाग आहे मित्र. तुम्ही जेव्हा प्राधान्यक्रम देता ते प्राधान्यक्रम दिल्यानंतर तुम्हाला दिलेल्या प्राधान्यक्रमाची प्रिंट काढायची. आता ती कशी काढायची, तर थेट लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आतापर्यंत जनरेट केलेल्या प्राधान्यक्रमाची ड्राफ्ट प्रिंट काढणे अनिवार्य आहे. म्हणजे आपण प्राधान्यक्रम दिले, प्राधान्यक्रम दिल्यानंतर थेट एकदम त्याला लॉक करू नका. तुम्ही दिलेल्या प्राधान्यक्रमाची प्रिंट काढा. ती प्रिंट काढून तिला जतन करा, म्हणजे तिला तपासा. कसं तपासायचं होतं, आम्ही अगोदर जे कच्चं प्राधान्यक्रम दिलं होतं ते आणि या ड्राफ्ट प्रिंट मध्ये दिलेले प्राधान्यक्रम हे जुळतात की नाही. तंतोतंत एकन एक ओळ तुम्हाला चेक करायची आहे आणि हे जुळत असतील तरच मग त्याला लॉक करा आणि या ड्रॉप प्रिंटचं जतन करा. ड्रॉप प्रिंटचं जतन तुम्हाला एवढ्यासाठी करायचं आहे की लॉक केल्यानंतर कधी कधी म्हणजे एक याच्यामध्ये तांत्रिक चूक येते. या तांत्रिक चुकीमुळे काय होतं माहित आहे का, टेक्निकल एरर्स म्हणतो आपण त्याला. याच्यामुळे कधी कधी हे प्राधान्यक्रम चेंज होतात. मग अशा वेळेस आपल्याकडे पुरावा असला पाहिजे. म्हणून या ड्राफ्ट प्रिंटचा पुरावा तुमच्या फाईलला शेवटपर्यंत असतो. हा एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे मित्र. कारण असं समजू नका की प्राधान्यक्रम दिले, लॉक केले आपण म्हणजे आपले प्राधान्यक्रम आपण दिलेले बरोबर आहेत. कधी कधी जेव्हा मग आपण मुलाखतीला वगैरे जातो तेव्हा त्या प्राधान्यक्रमामध्ये कधी कधी तुम्हाला बदल दिसते. मग तुम्ही म्हणता मी तर अगोदर हा दिला होता, ते म्हणते नाही हा होता. व्हायला नको म्हणून ड्राफ्ट प्रिंटची जी प्रिंटआउट आहेत ते प्रिंटआउट तुम्ही व्यवस्थित जतन करून ठेवायला पाहिजे. हा झाला याच्यामधला पहिला मुद्दा. आणि त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो 2 नंबरचा मुद्दा तो आपल्याला बघायचा आहे.
तो आहे पसंतीक्रम देताना विना मुलाखत आणि मुलाखतीसह गटाचे नियोजन तुम्हाला करायचं. हे नियोजन कसं करायचं यावर आपण बरेच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण तरी हा मुद्दा मित्र महत्वाचा आहे म्हणून मी रिपीट करतो. नाहीतर तुम्ही म्हणाल काय सर, मुलाखत विना मुलाखत सह किती वेळा हे सांगता तुम्ही. मित्र, हे सांगावं कारण इथं चुका होतात आणि ह्या चुका होऊ नये हाच आपला त्या मागचा उद्देश असते. त्यासाठी वारंवार हॅमरिंग करावं लागते. हा एक याच्यामधला भाग. पसंतीक्रम देताना स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्था यांचे रँकिंग योग्य केले आहे का ते तपासा. स्वतःच्या भौगोलिक सोयीपेक्षा विना मुलाखत विदाउट इंटरव्ह्यू पर्याय नेहमी वरच्या क्रमांकावर असणे सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. हे सुद्धा मला बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांनी विचारलेला प्रश्न आहे. मी त्यांना वैयक्तिक उत्तर दिलेली आहेत. सोबतच आज या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या या प्रश्नाला मी उत्तर देतो आहे. तर काय सांगते बघा, विना मुलाखत विदाउट इंटरव्ह्यू पर्याय नेहमी वरच्या क्रमांकावर असणे सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. त्यानंतरच मुलाखतीसह वैध इंटरव्ह्यू पर्यायांना पसंती द्यावी. नोकरीची शाश्वती वाढण्यासाठी ही रणनीती अत्यंत आवश्यक आहे. मित्र, सुरुवातीला तुम्हाला जे प्रिफरन्स आलेले आहेत ते दोन्ही आले आहेत. मुलाखत विना आलेले आहेत, मुलाखतीसह आलेले आहेत. तर सुरुवातीला मुलाखत विना हे सगळेचे सगळेच प्रिफरन्स तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही मुलाखतीसह प्रवेश करायला पाहिजे. मुलाखतीसह मध्ये तुम्ही बघा, काही 100% ऍडेड दिसतात तुम्हाला, काही 40% आहेत, काही 60% आहेत, काही 20% आहेत. तर आपला क्रम कसा असायला पाहिजे, सुरुवातीला आपण 100% अनुदान प्राप्त द्या, त्यानंतर 80% द्या, त्यानंतर 60% द्या, त्यानंतर 40% द्या, सगळ्यात शेवटी तुम्हाला 20% अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यांचे प्रेफरन्स द्यायचे आहे. हे लक्षात घ्या. पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण बघूया. म्हणजे पुढची चूक आपली होऊ नये. 5 चुका कोण करतात त्याच्यापैकी 2 चुकांवर आपण आता चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची आहे ते बघायची आहे आपल्याला. विषय, इयत्ता, गट आणि माध्यमाची मीडियम आणि सब्जेक्ट अचूकता बघायची आहे आपल्याला. प्राधान्यक्रम लॉक करणे म्हणजे चेकबॉक्स मध्ये क्लिक करणं नव्हे. आपल्याला त्यासोबतच आपला विषय, आपली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, आपलं माध्यम, आपला प्रवर्ग, त्याच्यानंतर आपण त्या जागेसाठी पात्र आहोत की नाही, सीटीईटी 1 पास मागते की 2 पास मागते की काय, तो सगळा भाग तुम्हाला तपासायचा आहे. तो अगदी डोळ्यात तेल घालून तुम्हाला तपासावा लागतो. घाई चुकीच्या माध्यमाची किंवा चुकीच्या विषयाची निवड होणे ही उमेदवाराकडून होणारी सर्वात मोठी चूक ठरू शकते. आता बरेचसे शिक्षक उमेदवार असं म्हणतात, सर आम्ही सेल्फ सर्टिफिकेट केलं आणि तुम्ही तर म्हणता सेल्फ सर्टिफिकेशनला अनुसरूनच प्राधान्यक्रम येतात, मग प्राधान्यक्रम चेक कशाला करायचे? कारण आम्ही सेल्फ सर्टिफिकेट मध्ये जी माहिती भरलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची शैक्षणिक पात्रता टाकली, आमची व्यावसायिक पात्रता तिथं व्यवस्थित नमूद केली, आमचा प्रवर्ग टाकला, आमचं समांतर आरक्षण आम्ही त्याच्यामध्ये टाकलं, आमचे विषय टाकले, आम्ही आमचे माध्यम टाकले आणि आमचे शेवटी सर्टिफिकेट सुद्धा आम्ही अपलोड केलेले आहेत. मग हे कशाला तुम्ही आम्हाला बघायला? मित्र, बरेचदा प्राधान्यक्रम हे मिसमॅच होतात. कारण कसं आहे, ही सगळी ऑटो जनरेट सिस्टीम आहे आणि ऑटो जनरेट सिस्टीम मध्ये कधी कधी टेक्निकल एररमुळे काही प्राधान्यक्रम आपल्याला आपल्याशी निगडित नाहीत, आपल्या विषयाशी निगडित नाहीत, आपल्या प्रवर्गाशी निगडित नाहीत, ते आपल्या माध्यमाशी निगडित नाहीत, आपल्या समांतर आरक्षणाशी निगडित नाहीत असे येऊ शकतात. ही पॉसिबिलिटी आहे याच्यामध्ये. येतातच असं मी म्हणत नाही. बरेचदा ते 100% करेक्ट येतात, परंतु टेक्निकल एररमुळे एखादा प्राधान्यक्रम आपल्याला जर मिसमॅच आला असेल तर आपलं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. ते नुकसान कसं होतंय की तुम्ही त्याला प्रिफरन्स द्यावा आणि तिथंच तुमची नियुक्ती व्हावी आणि तिथं गेल्यानंतर तुमचा तो विषय, तुमचं माध्यम किंवा तुमचा प्रवर्ग त्याच्याशी संबंधित नाही असं जर घडलं तर आपण नियुक्तीपासून वंचित. कारण ही सर्व जबाबदारी या पोर्टलनं आपल्या शिक्षक उमेदवारांवर टाकलेली आहे, हे विसरू नका. म्हणून अजूनही वेळ आहे, एकदा त्याला चेक करा आणि तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम लॉक. घाई चुकीच्या माध्यमाची किंवा चुकीच्या विषयाची निवड होणे
ही उमेदवाराकडून होणारी सर्वात मोठी चूक ठरू शकते. तसेच इयत्तांचा गट तुमची शैक्षणिक अर्हता आणि टीईटी सीटीईटी पेपरशी अचूक जुळतोय का हे क्रॉस चेक करणे गरजेचे आहे. अयोग्य विषय निवडल्यास नंतर कागदपत्र पडताळणी थेट बाद होण्याची नामुष्की येऊ शकते. जर समजा एखादा प्राधान्यक्रम असा निवडला गेला की त्याच्यामध्ये जो काही विषय आहे तो आपल्या विषयाशी अजिबातही संबंध नाही. मग अशामुळे काय होतं माहितीये का की तुमचा विना मुलाखत मध्ये तुमचं नाव आलं निवड यादीमध्ये आणि तुम्हाला आता तिथं थेट कागदपत्राची पडताळणी करायला जायचंय आणि तुम्ही दिलेल्या प्रेफरन्स मध्ये जे काही पद आहे ते पद आणि तुमच्या कागदपत्रात जे काही तुमची शैक्षणिक अर्हता आहे तुमचा विषय आहे हे जर जुळत नसेल तर आपण थेट या प्रोसेस मधून बाद होतो. कारण ही जबाबदारी शिक्षक उमेदवारांची आहे. हे आपण आवर्जून लक्षात घ्या. त्यामुळे 3 नंबरचा जो काही मुद्दा आहे ही चूक बरेचदा आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्याकडनं ही आपल्याला टाळायची. हे आपण लक्षात. त्यासाठीच हा व्हिडिओ आजचा आपला या प्राधान्यक्रमावर जर तारीख वाढली नाही तर शेवटचा व्हिडिओ राहणार आहे. कारण आपण प्राधान्यक्रमावर शिक्षक उमेदवारांसोबत भरपूर चर्चा केलेली आहे. कुठला मुद्दा घ्यायचा आपल्याला? कुठला आहे? चौथा. हा मुद्दा सर्वात महत्वाचा. आणि हा मुद्दा याच्यावर चर्चा करण्यापूर्वी माझी एक विनंती राहील, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला याला लाईक करायला शेअर करा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा पुढला चौथा मुद्दा काय चूक होते चौथ्या मुद्द्यामध्ये आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्याकडनं ते आता आपल्याला या चौथ्या मुद्द्यामध्ये बघायचं आहे. आणि ही चूक साधारणतः जे 1,70,000 उमेदवार आहेत त्याच्यापैकी बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांकडनं होते. तर ही महत्वाचा याच्यामधला चौथ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो आता आपल्याला बघावा लागणार आहे. यावर आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत. पोर्टलवरील तांत्रिक दक्षता टेक्निकल प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यायची आहे आणि सर्वेअर लोड पाहिजे हे सुद्धा बघायचंय कारण याच्या अगोदर तुम्ही तो अनुभवलेला आहे. या पोर्टलवर शिक्षक उमेदवार एकाच वेळी लॉगिंग करत असल्यामुळे त्याच्यावर क्राऊड येतो म्हणजे गर्दी येते आणि गर्दी आल्यामुळे कधी ओटीपी येत नाही, कधी लॉगिंग होत नाही. अशा बऱ्याचशा आपल्या शिक्षक उमेदवारांच्या कंप्लेंट्स आहेत आणि ते बरोबर त्यांचं आहे. परंतु यामधून आपल्याला स्वतःलाच काहीतरी मार्ग काढायचा आहे. तो मार्ग कसा काढायचा ते मी या चौथ्या क्रमांकाच्या मुद्द्यातून तुमची सविस्तर बोलणार आहे. मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे. याला अजिबात स्किप करू नका कारण 5 चुका तुमच्याकडनं होऊ नये हाच आपला उद्देश आहे. अंतिम लॉक करण्यासाठी मोबाईलचा वापर कटाक्षाने टाळावा. काही एक मत. जेव्हा आपण प्रेफरन्स अंतिम लॉक करतो तेव्हा मित्र मोबाईलचा वापर करू. मोबाईलचा वापर करून तुम्हाला पवित्र पोर्टलवर लॉग इन करून प्रेफरन्स लॉक करायचे नाहीत. मग तुम्हाला जर आम्ही काय करायचं ते सुद्धा पुढे सांगतोय तुम्हाला काय करायचंय. चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचाच वापर करा. जेव्हा तुम्ही प्रेफरन्स लॉक करणार कारण या प्रोसेस मधला तो शिक्षक उमेदवारांचा अंतिम भाग आहे. हे आपण लक्षात घ्यावं. कोणता? प्रेफरन्स लॉक. पहिला त्यांचा जो भाग होता तो होता सेल्फ सर्टिफिकेशन करणे. त्यानंतर दुसरा भाग त्यांनी जाहिराती बघावे. त्यानंतर त्यांना प्रेफरन्स आले. ते प्रेफरन्स त्यांच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार जुळतात काय ते बघितलं. शेवटचा भाग आहे प्रेफरन्स झाल्यानंतर त्यांना ते लॉक करायचे आहे. लॉक केले की शिक्षक उमेदवारांची जबाबदारी याच्यामध्ये जाते. मग शासनाची जबाबदारी. हे आपण लक्षात. अंतिम लॉक करण्यासाठी मोबाईलचा वापर कटाक्षाने टाळावा. चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचाच वापर करा. उद्या शेवटचा दिवस आहे म्हणजे आजची 12 तारीख आहे उद्या 13 तारीख आहे. आता सध्या तरी पोर्टलवरच्या नोटिफिकेशन नुसार उद्याचा शेवटचा दिवस आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. संध्याकाळपर्यंत काय बदल होते ते आपल्याला माहिती.
उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे पोर्टलवर ट्रॅफिक वाढून सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या तासाची वाट न पाहता आजच प्रक्रिया पूर्ण करा. पोर्टलवर जास्त वेळ निष्क्रिय राहिल्यास सेशन टाइम आउट होऊन डेटा उडू शकतो. हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे आपण जर त्या पोर्टलवर जास्त वेळ राहिलं, तिथं कोणतीच कृती नाही केली आपण, तर एक तिथं मेसेज येतो, सेशन टाइम आउट. हा एक मेसेज येते बघा इंग्लिशमध्ये बरेचदा. त्यामुळे काय होतं की आपला डेटा उडू शकतो. म्हणून आपल्याला कनेक्टिव्हिटी, ब्रॉडबँड सारखी कनेक्टिव्हिटी घ्या आणि लॅपटॉपवर बसा किंवा पीसीवर बसा. ज्या पीसीला ब्रॉडबँडचं कनेक्शन असेल, ही कृती मोबाईलवरून करू नका. कारण बरेचदा काय होतं की ही कृती मोबाईलवरून केली की इकडे मेसेज काय येते तिकडे काही, म्हणजे ते सबमिटही होत नाही. असा, कारण काय लोडच भरपूर असते. त्यामुळे ते मधातच कुठंतरी लटकून जाते. मग अशा वेळेस काय होतं माहितीये का, आपलं नुकसान होते किंवा तो डेटा करप्ट होते. हा सुद्धा या सिस्टीम मध्ये एक मागच्या वेळेस बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांना आलेला अनुभव आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की अंतिम लॉक करण्यासाठी मोबाईलचा वापर कटाक्षाने टाळायचा आहे. आपल्याला वापर करायचा आहे लॅपटॉपचा किंवा पीसीचा. त्या लॅपटॉपला किंवा पीसीला वायफायचं कनेक्शन नको. असेल तर ते स्ट्रॉंग असलं पाहिजे, नाही तर शक्यतोपर्यंत ब्रॉडबँडचं कनेक्शन पहा. केबलचं कनेक्शन त्याला असेल तर अतिउत्तम. आणि काय करा की तुम्हाला जेव्हा लॉग इन करायचं आहे, तुम्हाला तुमचे प्रेफरन्स लॉक करायचे आहेत, एक तर पहाटेच्या वेळेस करा किंवा रात्री उशिरा. म्हणजे जेव्हा सर्व्हरवर ट्रॅफिक कमी राहतं, तेव्हा ट्रॅफिक कमी राहील अशी वेळ तुम्हाला लॉक करण्यासाठी वापरायची. तर हा झाला चौथा मुद्दा. म्हणजे याच्यामध्ये काय चुकी होती तुमची, त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. आणि आता अंतिम मुद्दा आहे पाचवा. पाचवा मुद्दा आहे तो जो आहे ओटीपी आणि फायनल लॉक प्रिंटचे फायनल प्रिंट जतन करणे. हा एक सगळ्यात महत्वाचं. काय जतन करायचंय, म्हणजे उद्या जर समजा तुम्ही सबमिट केल्यानंतर ओटीपी टाकून तुम्ही फायनल सबमिट मारलं आणि खुदा ना खास्ता काय होणार आहे माहित आहे का, की टेक्निकल एररमुळे त्याच्यामध्ये काही बदल झाला तर तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला फायनल प्रिंट काढायची. म्हणून म्हटलं मी मोबाईल वरून करू नका, कारण मोबाईल वरून ह्या गोष्टी थोड्याशा अडचणीच्या जातात. प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल, जो तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन कराने जे केलं तेव्हा तिथं मोबाईल टाकला, तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकले. तर जेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम लॉक कराल तेव्हा त्या मोबाईल नंबरवर जो सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना तुम्ही नोंदवलेला आहे, त्या मोबाईल नंबरवर ओटीपी येणार आहे. म्हणून तो ओटीपी जेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करणार तेव्हा तुमच्या जवळ असला पाहिजे. नाही तर मग आपण काय म्हणतो, नाही माझा नव्हता, वडिलांचा होता किंवा भावाचा होता, असे वेगवेगळे कारण आपले येतात. आणि अशा वेळेस मग ओटीपी मिळत नाही. ओटीपी मिळाला तर तिथून आपण फोनवरून घेतो, ओटीपी टाकेपर्यंत त्याचा टाइम आउट. म्हणून तो मोबाईल आपल्या सोबत असला. प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल, तो मोबाईल स्वतः जवळ असणे आवश्यक आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लॉक केलेल्या प्राधान्यक्रमाची फायनल प्रिंट काढून ती पीडीएफ स्वरूपात सेव्ह करा आणि तिची प्रिंट आउट हार्ड कॉपी देखील जतन करा. हा एक नोंद. म्हणजे एकदा ओटीपी आला तुम्हाला, तुम्ही फायनल सबमिट मारलं, मग तिथं जे काही तुमचे लॉक झालेले प्राधान्यक्रम आहे त्याची लिस्ट येते, त्याचं पीडीएफ डाउनलोड करा. पीडीएफ डाउनलोड झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढा. प्रिंटआउट काढल्यानंतर ते आपल्या फाईलला जतन करून ठेवा. उद्या जर काही त्याच्यामध्ये बदल झाला मधात, तर आपली प्रिंट तिथं पुरावा म्हणून काम करते. म्हणून फायनल प्रिंट असणं फार आवश्यक आहे. भविष्यातील दस्तऐवज पडताळणी वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही फायनल प्रिंट सर्वात महत्वाचा कायदेशीर पुरावा मानला जातो. ही जी फायनल प्रिंट आहे, ही फायनल प्रिंट जर तुम्ही काढून ठेवली आणि भविष्यात जेव्हा तुमचं निवड यादीमध्ये नाव येते आणि तुम्ही तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता, तेव्हा जर काही त्याच्यामध्ये बदल आला, विषयाचा बदल आला, काही माध्यमाचा बदल आला किंवा काही प्रवर्गाचा बदल आला, तर तुम्ही हे फायनल प्रिंट जे आहे तुमची, हे तुमचा कायदेशीर पुरावा आहे.
याचा वापर करून तुम्ही कोर्टात सुद्धा जाऊ शकता. इतकी ताकद आहे त्या फायनल प्रिंट मध्ये. जर काही तिकडे मिसमॅच झालं तर, की बघा ही माझी फायनल प्रिंट आहे, या फायनल प्रिंट मध्ये या संस्थेची मी निवड केलेली आहे, या संस्थेची ही जाहिरात आहे, या जाहिरातीमधले विषय माझे विषय, माझ्या कागदपत्रानुसार माझं माध्यम, माझ्या कास्ट सर्टिफिकेटनुसार माझा प्रवर्ग, माझ्या कास्ट व्हॅलिडिटी नुसार माझी जी काही आहे ती जात, आणि माझं समांतर आरक्षण, हे सगळं जुळते आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे आलेलं आहे ते चुकीचं आलेलं आहे असं आपण सिद्ध करू शकतो. त्यामुळे लॉक केलेल्या प्राधान्यक्रमाची फायनल प्रिंट काढणं हे फार तुमच्यासाठी उपयोगी पडणारी प्रिंट आहे भविष्यामध्ये. बरेचसे शिक्षक उमेदवार हे प्रिंट घेत नाहीत. नाही आता केलाय आपण बरोबर, आता कशाला प्रिंट पाहिजे. नाही मित्र, जेव्हा अडचण निर्माण होते मग तेव्हा वेळेवर तुमची धावपळ, मग आपली धावपळ होऊ नये म्हणून आपण या 5 चुका करू नका असं माझं तुम्हाला सांगणं आहे. या 5 चुका जर तुम्ही केल्या नाही ना, तर तुमचं जे फायनल जे तुम्ही लॉक करताय ना, जेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करसाल आणि लॉक करायच्या वेळेस या 5 गोष्टीकडे तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला कुठल्याच अडचणीचा भविष्यात सामना करावा लागणार नाही, ही मी तुम्हाला खात्री देतो. आणि हे माझं जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहे ते सुद्धा हेच सांगते तुम्हाला, मी नाही सांगत, हे सांगते. हे शिक्षक उमेदवारांनी आपले जे प्राधान्यक्रम आहेत ते जेव्हा लॉक करतील तेव्हा त्यांनी कुठली काळजी घ्यावी, कुठल्या चुका त्यांनी करू नका, 5 चुका तुम्ही करू नका असं हे डिजिटल जे काही इन्स्ट्रुमेंट आहे हे तुम्हाला सांगते आहे. आणि हे जर तुम्ही पथ्यमित्र हो पाडले तर निश्चित तुमचं सिलेक्शन होईल. तर पुनश्च तुम्हाला या प्रोसेस मध्ये तुम्ही आहात, तुमची ही जी प्रोसेस आहे हे निर्विघ्न पार पडो ही प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मागची ही माझी तुमच्यासोबतची चर्चा आहे, प्राधान्यक्रमाच्या बाबतीत 5 चुका होतात, त्या 5 चुका तुम्ही टाळायला पाहिजेत. त्याला मी आता पूर्णविराम देतो. धन्यवाद मित्रांनो.